नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत भरलेली सिमला मिरची। त्यासाठी मी घेतली सिमला साफ करून घेतली आहे। नंतर शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतला आहे। थोडंसं खोबरं भाजून त्याच्यात लसूण टाकून बारीक करून घेतलं आहे। कढीपत्ता, लिंबू, एक मोठा कांदा कापून घेतला आहे। त्यानंतर मीठ, हळद, घरगुती मसाला, चिकन मसाला आणि किचन किंग मसाला। तर आता आपण बघूया मसाला। बारीक केलेले शेंगदाणे, खोबरं, कांदा, नंतर सगळे मसाले टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकूया। एका लिंबाचा रस टाकून घेऊया। तर लिंबाचा रस आपण अशासाठी टाकलाय, सिमल्याचा थोडासा उग्र वास येत असतो, त्याच्यामुळे लिंबाचा रस टाकलेला आहे। लिंबाच्या रसाने तो वास येत नाही। तर सगळं मिक्स करून असं स्टफिंग सिमलामध्ये भरून घेऊया। इकडे आपण कढई तापायला ठेवलेली, तेल टाकून घेतले 2-3 चमचे। नंतर बारीक करून कढीपत्ता टाका। कढीपत्ता चांगला परतला की भरलेल्या सिमला मिर्च त्यात टाकून घ्या। नंतर एक 5 मिनिटासाठी आपण मीडियम गॅसवरती वाफ देऊन घेऊया। नंतर 5 मिनिटानंतर झाकण काढून थोडंसं परतून घेऊया। एक साईडने झाली, आपण दुसरी साईड करून ठेवूया। परत 5 मिनिटं झाकण ठेवूया। नंतर 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली सिमला मिरची छान शिजलेली आहे। ह्या भाजीला टाईम लागतो, स्लो गॅसवरती करायची असते म्हणून, पण चवीला अप्रतिम अशी होते। तर ही झाली आपली भरलेली सिमला मिरची। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।